7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी 4 नंबरची सवय दिलेली आहे. थिंक विन विन, जीत जीत सोचे, जिंकू जिंकू ही विचारसरणी बनवा. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे हाऊ टू मेक विन विन माइंडसेट. आपल्याला जर आपले माइंडसेट विन विन बनवायचे असेल, जर तुम्हाला अति प्रभावशाली बनायचे असेल, जर तुम्हाला हायली इफेक्टिव्ह बनायचे असेल, यासाठी तुम्हाला तुमचे माइंडसेट विन विन माइंडसेट बनवावे लागणार आहे. मी जिंकणार आहे, परंतु माझ्याबरोबर जी माझी टीम आहे, मला सहकार्य करणारे जे लोक आहेत, हे सुद्धा जिंकले पाहिजेत. अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ही बनवावी लागेल. आणि यासाठी ते सांगतात की तुम्हाला यासाठी काय करावे लागणार आहे. विन विन माइंडसेट बनविण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला कोणती गोष्ट सांगितली आहे, सुरुवातीचा कोणता पॉईंट सांगितलेला आहे तो पाहू. पहा, गिव्ह बेनिफिट्स टू युअर्स. तुमच्यासोबत जे लोक काम करत आहेत, तुमच्याबरोबर जे लोक काम करत आहेत, यांच्या फायद्याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. तुमचा फायदा होतच आहे, तुमचा फायदा होणारच आहे, तर यासोबतच तुमच्यासोबत जे लोक काम करत आहेत यांच्या फायद्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. जर तुम्ही त्यांच्या फायद्याचा विचार केला नाही, त्यांचा फायदा जर होणार नसेल, तर ते तुमच्यासाठी योग्य प्रकारे काम करणार नाही, चांगल्या प्रकारे काम करणार नाहीत. म्हणून त्यांच्या फायद्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. त्यानंतर पहा, बी पॉझिटिव्ह विथ युअर्स. तुमच्यासोबत तुमची जी टीम काम करत आहे, तुमच्यासोबत जे लोक काम करत आहेत, यांच्याशी तुमची जी विचार आहेत हे नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजेत. हे पॉझिटिव्ह कसे? दुसरे माझ्यासोबत जे काम करतात हे माझ्यासाठी अतिशय चांगले काम करत आहेत, माझ्यासाठी अतिशय चांगले काम करणार आहेत, अशा प्रकारचा ते विश्वास तुमचा पाहिजे. आणि या विश्वासातूनच भविष्यामध्ये जी कामे होणार आहेत ही अतिशय जबरदस्त कामे होणार आहेत, अतिशय परिणामकारक कामे होणार आहेत. त्यानंतर पहा, मेक बेटर रिलेशन्स. तुम्हाला जर तुमच्या टीमकडून चांगले काम करून घ्यायचे असेल, तुम्हाला जर वाटत असेल तर ही कामे अतिशय जबरदस्त झाली पाहिजे, तुमच्याबरोबर जी टीम आहे यांच्याबरोबरचे जे तुमचे रिलेशन्स आहेत हे तुम्ही रिलेशन अतिशय जबरदस्त बनवले पाहिजे, अतिशय विश्वासाचे रिलेशन्स बनवले पाहिजे, अतिशय चिरकाळ टिकणारे हे रिलेशन्स बनवले पाहिजेत. तरच तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. आणि विन विन माइंडसेट त्यातूनच तुम्हाला मिळणार आहे. बिलीव्ह इन गॉड. आणि स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात की तुमचा परमेश्वरावर अतिशय जबरदस्त विश्वास पाहिजे. मी जे काम करत आहे हे काम अतिशय चांगले आहे आणि परमेश्वर मला याच्यामध्ये एक ना एक दिवस निश्चितच यश देणार आहे, अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला परमेश्वरावर पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी टीम आहे या टीमवर सुद्धा अशा प्रकारचा विश्वास पाहिजे. या प्रकारे या ठिकाणी तुम्ही जर या सर्व पॉईंट्सवर जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम केले, तर तुम्ही जी आहे थिंक विन विन ही जी सवय आहे, चांगले काम तुम्ही कराल.